आज जागतिक महिला दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 8 मार्च 2025 या रोजी जागतिक लेवलला महिला दिन हा उत्साहामध्ये सेलिब्रेट करत असताना देवाचा संदेश, देवाचं वचन प्रत्येक आईसाठी, बहिणीसाठी, आजीसाठी, चुलतीसाठी, आंटीसाठी, आत्यासाठी, देवाच्या प्रत्येक मुलीसाठी, लेकरासाठी जो देवाचा संदेश आहे तो आपल्याकडे येत आहे. महिला दिन म्हणजे महिलांसाठी वेगळा केलेला दिन किंवा महिलांचा सन्मान करण्याचा दिवस. आणि हा जो महिला दिन आहे याची सुरुवात 1909 रोजी अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरामध्ये झाली. याच्या मागचा इतिहास पण फार इंटरेस्टिंग आहे. याच्या अगोदर ज्या महिला आहेत या महिलांना दुय्यम स्थान दिलं जात होतं. नोकरीवर म्हणा, घरात म्हणा, समाजात म्हणा. आणि म्हणून सगळ्या जागतिक लेवलच्या महिला एकवटल्या आणि अमेरिकेमध्ये 1909 रोजी एक मार्च किंवा एक मोठी फेरी काढण्यात आली. त्या ठिकाणी विरोध दर्शवला गेला आणि एक मागणी केली गेली पाहिजे की इक्वॅलिटी, समानतेचा अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे. आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि त्या ठिकाणी अमेरिकन सरकारने इक्वॅलिटी, महिला आणि पुरुष सारखेच, त्यांच्या कामाचा वेळ सारखाच, त्यांच्या अधिकार सारखेच, त्यांची समानतासारखी अशा प्रकारचा एक GR आणून त्या ठिकाणी तो दिवस किंवा ती घटका ही मान्य केली आणि तेव्हापासून जागतिक महिला दिनाला सुरुवात झाली. फक्त ही मुवमेंट अमेरिकेत नाही थांबली, मग ही कोरियामध्ये गेली, आफ्रिकेमध्ये गेली, रशियामध्ये गेली, इव्हन भारतामध्ये आणि सर्व जगामध्ये महिला आणि पुरुष हा काही भेद नाही, त्या इक्वल आहेत, त्या समान आहेत. अशा प्रकारचं एक डिसिजन घेऊन जागतिक लेवलला महिला दिन सेलिब्रेट होऊ लागला. आणि आज जगामध्ये प्रत्येक देशात आजच्या या दिवशी महिलाचा विशेष सन्मान केला जातो. आणि महिला आणि पुरुष हा भेद नाही आहे, दे आर इक्वल, ते समान आहे. अशा प्रकारचं या दिवशी संबोधून महिलांचा सन्मान केला जातो. ही झाली 100 वर्षामागची हिस्ट्री मी जी आपल्यापुढे ठेवत आहे. त्याच्या थोडं मागं जर गेलो तर त्या ठिकाणी आम्ही पाहतो डिस्क्रिमिनेशन होतं, महिलांना दुय्यम दर्जा, खालचा दर्जा. प्रत्येक देशातला हा इतिहास आहे, इव्हन आपल्या देशातलाही. परंतु ज्यावेळेस हा महिला दिन आला त्या दिवशी जागतिक लेवलला महिला आणि पुरुष हे एक लेवलला त्या ठिकाणी त्यांना कन्सिडर केलं गेलं आणि त्यांना त्या ठिकाणी समानता दिली गेली. पण जसं मी देवाच्या वाचनाकडे येतो आणि जसं मी बायबलमध्ये येतो, गलतीकाराचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि वचन 28 जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी संत पौल म्हणतात की भेदच नाही आहे, स्त्री आणि पुरुष असा कुठलाही भेद नाही. याचा अर्थ असा, जर आम्ही देवाच्या वाचनाकडे आलो आणि जर आम्ही पवित्र शास्त्राचा अभ्यास केला तर आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर असं म्हणतो की माझ्या नजरेमध्ये स्त्री आणि पुरुष हे वेगळे नाही आहेत. देवाने जेव्हा स्त्री बनवली, लक्षपूर्वक ऐका, पुरुष बनवला आणि त्याला सहचारणी जोडीदार स्त्री बनवली. पण ही जी स्त्री आहे ही स्त्री देवाने मनुष्याच्या पायातून किंवा मांडीतून किंवा पोटऱ्यातून नाही, तर त्याच्या हृदयाजवळून बनवली, समान, इक्वल. आणि संत पौल या गोष्टींना फार सिरियसली घेऊन सांगतात की ख्रिस्त येशूमध्ये कुठला भेद नाही आहे. ख्रिस्त येशूमध्ये स्त्री आणि पुरुष असं काही वेगळं पण नाही आहे. स्त्री आणि पुरुष हे समांतर आहेत, स्त्री आणि पुरुष एकत्र आहे. देवाला धन्यवाद असो, हजारो वर्षापूर्वीचं बायबल 100-125 वर्षामागे जगाने स्वीकारलं स्त्री आणि पुरुष एक लेवलला असले पाहिजे. त्याच्या अगोदर स्त्रीला खालची वागणूक दिल्या जात होती. 100-125 वर्षापूर्वी जगाने हे स्वीकारलं आणि इक्वॅलिटी दिल्या गेली. आम्ही पाहतो जसं मी हजारो वर्षापूर्वी लिहिलेलं जे देवाचं पवित्र वचन आहे, उत्पत्तीच्या पहिल्या पुस्तकापासून तर प्रगटीकरणाच्या पुस्तकापर्यंत जो स्त्रियांचा विषय येतो, स्त्रियांना समान वागणूक दिली जाते. आम्हाला पाहायला मिळतं अब्राम, इसाक आणि याकोब हे नावं प्रमुख पॅट्रिया म्हणून, आमचे पूर्वज म्हणून हे नावं आम्ही बायबलमध्ये पाहतो. परंतु सेम टाईम जसं आम्ही अब्रामाचं नाव पाहतो तर अब्रामाबरोबर आम्हाला सारेचं नाव पाहायला मिळतं. जसं आम्ही इसाकाचं नाव पाहतो, इसाकाबरोबर आम्हाला रिबेकाचं नाव पाहायला मिळतं. जसं आम्ही याकोबाचं नाव पाहतो, याकोबाबरोबर आम्हाला राहेलचं नाव पाहायला मिळतं. हे झाले आमचे पूर्वज, फोर्थ फादर किंवा पॅट्रियार्क. जसं आम्ही संदेष्टांकडे येतो, पवित्र शास्त्रामध्ये खूप मोठे संदेश ठेवून गेले. आम्हाला एलियाचं नाव पाहायला मिळतं, आलिशाचं नाव पाहायला मिळतं, इर्मायाचं आणि येशाचं नाव पाहायला मिळतं. परंतु याच संदेष्टाबरोबर आम्हाला दबोरा संदिष्टीचं नाव पाहायला मिळतं, हुल्दा संदिष्टीचं नाव पाहायला मिळतं. या संदेष्टांबरोबर आम्हाला येशा जो संदेष्टा आहे, शास्त्र सांगते याची जी बायको होती
ती पण संदिष्टी होती. या लेवलचं बायबल माहिती देतं. आणि म्हणून आज महिला दिन सेलिब्रेट करत असताना या गोष्टी मी आपल्यासमोर ठेवत आहे. यातून हीच गोष्ट मला प्रामुख्याने आपल्यासमोर ठेवायची की असं मी देवाच्या वचनातून जातो, जेव्हा देवाच्या नजरेतून आम्ही जातो, तर त्या ठिकाणी भेदच करण्यात आलेला नाही आहे. त्या ठिकाणी स्त्री आणि पुरुष यांना सारखेच आशीर्वाद देण्यात आले, यांचा सारखाच सन्मान करण्यात आला आणि यांचा सारखाच उल्लेख करण्यात आला. पुरुषाला हे अभिवचन नाही दिलं की तुझी संतती सैतानाला हरवेल किंवा त्याचं डोकं ठेसेल, परंतु हे अभिवचन स्त्रीला देण्यात आलं की स्त्रीची संतती पहा. देवाचं सुंदरपणा, देवाचं ज्याला ब्युटी आम्ही म्हणतो, देवाचं एक चांगुलपण की स्त्रीला त्या ठिकाणी लिफ्टअप केलं आहे आणि स्त्रीला तो सन्मान दिला गेला की तुझी संतती ही त्याचं डोकं ठेसेल. आणि म्हणून आज जागतिक लेवलचा हा महिला दिन सेलिब्रेट करत असताना आपल्या जेवढ्या माता आहेत, बहिणी आहेत, देवाच्या प्रत्येक मुलीला मी तर हार्दिक शुभेच्छा देतो, परंतु त्याच्याबरोबर देवाचं वचन जे आपल्यासाठी येत आहे ते हे आहे की तुम्ही फार सन्मानास पात्र आहात, तुम्ही फार योग्यवान आहात. आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जिवंत देव तुमच्यावर खूप प्रेम करतो. त्याची तुम्ही ज्या कुटुंबात आहात त्या कुटुंबाला तुमचा आदर असेल किंवा नसेल, तुम्ही जे कष्ट घेत आहेत ते कष्ट किती धरल्या जात असतील किती नाही माहिती नाही, परंतु देव तुमच्यावर खूप प्रेम करतो. मी तर नेहमी सांगतो, जेव्हा जेव्हा मला संधी मिळते महिला दिनाला वचन सांगण्याची, मदर डेला किंवा कुठं लग्नामध्ये, तर मी नेहमी महिलांबद्दल देवाचं मन काय हे सांगायला विसरत नाही. पुरुष 8 घंटे काम करेल, सकाळी कामाला जाईल, 8 घंटे नेईल, 10 घंटे नेईल, घरात आला का तो आराम करेल, जेवण झोपून घेईल. पण स्त्री पहाटे उठते, पहाटेपासून ती कामाला लागते तर रात्री 12-12, 1-1 पर्यंत ती कामाला लागते. तिच्या ड्युटीला, तिच्या कामाला टायमिंग नाही हो, लिमिट नाही. आणि म्हणून देवाच्या नजरेमध्ये, आणि इवन मी देवाचा सेवक आहे, माझ्या नजरेमध्ये पण मी देवाला गौरव देतो की स्त्री ही फार मूल्यवान आहे, ती सद्गुण आहे. मोत्याहूनही तिचं मोल अधिक आहे असं शलमोन म्हणतो. का? कारण ती ऑल टाईम ती कधीच क्विट नसते, तिचं काम कधीच थांबत नाही, ती ऑलवेज कष्ट करत असते. ती मुलगी असताना कष्ट करेल, आई बनल्यावर कष्ट करेल, आजी बनल्यावर कष्ट करेल. तिला कोणत्याही भूमिकेत टाका, स्त्री ही सन्मानास आणि स्तुतीस पात्र आहे. आम्हाला पाहायला मिळतं पवित्र शास्त्रामध्ये स्त्रियांची गणना राण्यांमध्ये सुद्धा झाली. पहा, शबाची राणी दुरून आली शलमोनाचं ज्ञान ऐकण्यासाठी आणि ती घांगरून आणि भानावून गेली असं बायबल सांगतं. येस्तर राणी एक अनाथ मुलगी, पण आम्ही पाहतो की ती फार मोठी राणी बनली. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये स्त्रियांचा जे आमचे पूर्वज झाले त्यांच्या तुलनेत अब्राम, इसाक, याकोब यांच्याबरोबर त्यांच्या बायकांची पण तुलना आहे, त्यांचं पण नाव घेतलं गेलं. संदेष्टे जे झाले, एलिया घ्या, अलिशा घ्या, इर्मा घ्या, येशा घ्या, यांच्याबरोबर संदेष्ट्यांची पण नाव आहेत. जसं आम्ही पाहतो हन्नाचं नाव आम्ही पाहत आहोत, त्याच्यानंतर आम्ही हुल्दाचं नाव पाहत आहोत, त्याच्यानंतर आम्ही दबोराचं नाव पाहत आहोत. येशाची बायको होती, ही पण संदेष्टी होती. आणि त्याच्यानंतर जर आम्ही अजून पुढं आलो तर आम्हाला विशेष करून या ज्या स्त्रिया आहेत यांचं महान आणि मौल्यवान योगदान पण पाहायला मिळतं. आम्ही जर सर्वात सुरुवातीचा पुरुष ज्याला देवाने नाव घेऊन बोलवलं आणि सांगितलं की तुझं गाव सोड आणि मी दाखवलं त्या देशात जा, हा होता अब्राम. आणि अब्रामाने ज्यावेळेस हा निर्णय घेतला की आपलं गाव सोडायचं, तो हरान इथं राहत होता. बायबल सांगतो उत्पत्तीचं पुस्तक याचा 12 अध्याय 5 वचन, ज्यावेळेस अब्राम निघाला त्याच्या बायकोचं नाव साराय, ती पण त्याच्याबरोबर निघाली. ती म्हणू शकतो तुझा बाबा हे कुठं जायचं, आपलं घरदार सोडून मी नाही येत, परंतु शास्त्र मला सांगतं की साराने आपल्या नवऱ्याला बराबरचा त्या ठिकाणी सन्मान देऊन, त्याला समर्पित राहून, त्याचा आदर करून तो जाईल तिकडे ती निघाले. आणि म्हणून आजचा महिला दिन साजरा करत असताना मी नवऱ्यांना पण उत्तेजन देईल, पुरुषांना पण उत्तेजन देईल. जर आम्ही यशस्वी आहोत असं म्हटलं जातं, देर इज अ वुमन बिहाइंड द एव्हरी सक्सेसफुल पर्सन. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागं एक स्त्री आहे. मग ती बहिणीच्या रूपात असू शकते, आईच्या रूपात असू शकते, ती आजीच्या रूपात असू शकते, परंतु त्या ठिकाणी आम्ही पाहतो की पुरुषाच्या यशामागं ही त्याची एक पाहतो आम्ही की घरातली व्यक्ती असते. मग ती आई, बहीण, आजी, चुलती, कोणी असू शकते, काकू, याच्या माध्यम किंवा टीचर, व्हॉट एव्हर इट मे बी, पण एक स्त्री तिथं आहे. सगळ्यात जास्त तर आईचा आणि आम्ही पाहतो बहिणीचा आणि बायकोचा रोल असतो. आणि म्हणून आजच्या या महिला दिनाच्या निमित्त आपण हा महिला दिन सेलिब्रेट करत असताना त्या प्रत्येक महिलेबद्दल देवाला धन्यवाद, ज्या सारासारखं आपल्या नवऱ्याला उचलून धरत आहेत, आपल्या लेकरांना उचलून धरत आहेत, त्यांच्या दृष्टांताला, त्यांच्या व्यवसायाला, त्यांच्या सगळ्या कुटुंबाला ज्या चालवतात, धरतात, उचलतात, त्यांच्याबद्दल देवाला गौरव असतो. स्त्रीला जर जाणायचं तर स्त्रीचा जन्म पाहिजे. पुरुषाला स्त्रीला जाणं खूप कठीण आहे.
स्त्री एक अशा प्रकारची व्यक्ती आहे किंवा एक अशा प्रकारचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे की जी जन्माला एका घरात येते आणि मरते एका घरामध्ये किंवा शेवट होते एका घरामध्ये. पुरुषांनो याचा थोडा विचार करून पहा. जर आपल्याला आपल्या आईबापाचं घर सोडून दुसरीकडे नांदायला जायचं असतं तर ही स्त्री सगळं विसरते, आपल्या आईला, आपल्या बापाला, आपल्या कुटुंबाला सगळं, आणि एक नवीन सुरुवात आपल्याबरोबर करते. काही नसतं, स्वतः सगळं बाजूला ठेवते आणि आपण सांगू ते नाव, आपण सांगू त्या गोष्टी. अब्रामाच्या जीवनात हे झालं. सारा त्याच्याबरोबर निघाली आणि म्हणून अब्रामाचाच देव नाही, साराचा पण देव आहे. देव अब्रामाचं पण नाव बदलतो आणि सारेचं पण नाव बदलतो. आज त्या प्रत्येक आईला, बहिणीला, मावशीला, त्या आंटीला, काकूला प्रभू आशीर्वाद देव की तुम्ही एक स्त्रीच्या योनीतून जात असताना, एक स्त्री म्हणून जीवन जगत असताना तुमचं फार मोठं योगदान आहे. आणि बायबलचा देव हा तुमचा हायली सन्मान करत आहे. तुमचा त्याग कधीच व्यर्थ जाणार नाही. तुम्ही जे काही आपल्या कुटुंबासाठी करत आहात, नवऱ्यासाठी करत आहात, लेकरांसाठी करत आहात, तुमची किंमत आणि तुमची जाण स्वर्गातल्या देवाला. आणि म्हणून संत पौल म्हणतात की कुठला भेद नाही आहे, कुठला फरक नाही आहे. बायबलचा देव तुमचा हायली सन्मान करतो आणि बायबलचा देव हा तुमच्यावर खूप खूप प्रेम करतो. तुमच्याबद्दल देवाला आदर आहे, तुमच्याबद्दल देवाच्या सेवकाला आदर आहे आणि तुमच्याबद्दल स्वर्गाला देखील आदर आहे. आणखीन एक स्त्री आम्ही पाहतो, एस्तेर. ही जी एस्तेर आहे, आम्हाला पाहायला मिळतं की ज्या वेळेस हिच्या लोकांवर संकट आलेलं आहे, ज्यावेळेस हिचे लोक हे फार मरण यातनेतून जाणार आहेत आणि हामानाने कट केला होता की यहुदी लोकांना मारून टाकायचं, त्यांचा नाश करायचा, जगभरातले जेवढे यहुदी एकाच दिवशी मारायचे. आणि हा कट, हा डाव ज्यावेळेस हामानाने देवाच्या लोकांच्या विरुद्ध लावला, एस्तेर राणी पुढे आली. आणि एस्तेर राणी फक्त नावाला पुढे नाही आली, तिने 3 दिवस उपवास प्रार्थना केली. 3 दिवस उपवास प्रार्थना करून सगळ्या यहुदी लोकांना म्हटली तुम्ही पण उपवास प्रार्थना करा. आणि शास्त्र सांगतं की ते राजाला सामोरे गेले. नियमानुसार हे प्राण घेणारं होतं आणि जीव घेणारं होतं, प्राण यातना होते. याच्यामध्ये जर राजाच्या परमिशनशिवाय कोणी जायचं त्याला मरणदंड दिला जायचा. ती एस्तेर 4 आणि वचन तुम्ही जर 10-11 वाचलं, त्याच्यानंतर एस्तेरचं पुस्तक 4था अध्याय आणि तुम्ही 15 आणि 16 वचन वाचलं तर ती निरोप पाठवती की मी नियमाविरुद्ध राजाकडे जाईल. मग मेले तर मेले. म्हणजे स्त्रीच एकमेव अशी व्यक्ती की जी मरणाला घाबरत नाही. तुम्ही पहा, आज पुरुष लेकरांना जन्माला नाही घालत, स्त्रिया लेकराला जन्माला घालतात. आणि ज्यावेळेस स्त्रिया लेकरांना जन्माला घालतात, मरण यातना आहेत. अनेक आया मेल्यात लेकरांना जन्म देताना, पण त्या लेकराला जन्म देतात. स्त्रीमध्ये ती धमक आहे, स्त्रीमध्ये ती कॅपॅसिटी आहे, स्त्रीमध्ये ती ताकद आहे मरणाला सामोरे जायची. आणि मी पाहतो की एस्तेर म्हणते मेले तर मेले, एस्तेर 4:16, पण माझे लोक वाचले पाहिजे, माझं घनगोत्र वाचलं पाहिजे, माझे नातेवाईक वाचले पाहिजे, स्त्रिया वाचल्या पाहिजे, पुरुष वाचल्या पाहिजे. ती अशी नव्हती फक्त स्त्रियाच वाचल्या पाहिजे, सगळे वाचले पाहिजे. आणि तिच्या उपवास प्रार्थनेने, तिच्या त्या निर्णयाने आम्ही पाहतो राजाचं मन बदललं आणि एस्तेरमुळं सगळा देश आणि सगळे लोक वाचले. एस्तेरचा एक निर्णय अख्ख्या देशाचं आणि तिच्या लोकांचं रक्षण करून गेले. हे आहे स्त्रीची कॅपॅसिटी, ही आहे स्त्रीची ताकद, ही आहे स्त्रियाच्या निर्णयातली ताकद. स्त्रीची ही आहे ती उपवास प्रार्थनेची ताकद जी सगळं बदलून टाकते. आणि म्हणून आजचा महिला दिन साजरा करत असताना हे सगळं क्रेडिट जरूर जरूर आणि जरूर जसं पुरुषांना जातं किंवा पुरुषांचा सन्मान होतो तसाच स्त्रियांचा सन्मान होतो. इथं अनेक पुरुष होते, त्यांना मर्यादा होती, पण आम्ही पाहतो एस्तेरने मर्यादा ओलांडून राजाच्या जवळ जाऊन आपल्या लोकांचे प्राण वाचवले. त्याच प्रकारे माझ्या बहिणी, माझ्या आई आणि माझ्या मुली, तुम्ही आहात ज्या आपल्या कुटुंबाचं, आपल्या लोकांचं आणि आपल्या देशाचं रक्षण करत आहात आपल्या प्रार्थनेद्वारे, आपल्या उपवासाद्वारे. तुमच्या उपवास प्रार्थनेमुळं या देशात आणि आपल्या मंडळामध्ये संजीवन आहे. तुमच्या उपवास प्रार्थनेमुळं देवाचं मोठं कार्य चालू आहे. आज जर आम्ही चर्च पाहिले, मंडळ पाहिले तर पुरुष फार कमी हो, बोटावर मोजणे एवढे. सगळं चर्च महिलांनी भरलेलं असतं. सगळ्या चर्चमध्ये महिलांची गर्दी असते. का? कारण महिला या ओझ वाहणाऱ्या आहेत, महिला या प्रार्थना करणाऱ्या आहेत, महिला या उपवास करणाऱ्या आहेत, महिला या मध्यस्थी करणाऱ्या आहेत, महिला या प्राण वाचवणाऱ्या आहेत, महिला या ख्रिस्ताचा वधस्तंभ वाहणार आहे. आणि एस्तेरने तेच केलं. तिने जीवाची पर्वा न करता जानकी बाजी, जीवाची बाजी लावली होती, पण आपल्या लोकांना वाचवलं. आणि म्हणून हा जो महिला दिन आज जागतिक लेवलला सेलिब्रेट केला जात आहे, महिलाचा सन्मान केला जात आहे. परंतु मी तुम्हाला सांगतो की देवाचं वचन
कितीतरी जास्त पटीने, कितीतरी वरच्या पटीने महिलांचा सन्मान करतं. आणखीन एक महिला मी पाहतो, मरिया नाव होतं तिचं, एक तरुण मुलगी, एकदम कुमारिका. आणि शास्त्र सांगतं की देवदूत तिला प्रगट होतो आणि म्हणतो की तुला दिवस जातील, जिचं लग्न झालेलं नाहीये, कुमारिका आहे. आणि जेव्हा ती ऐकते तिला शॉक्ट बसतो, धक्का लागतो की काय. आणि ती देवदूतला म्हणते की प्रभू मला पुरुष माहिती नाही. आणि देवदूत सांगतो की पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि तू तारणाऱ्याला जन्माला घालशील आणि तो तारणारा जगाला वाचवेल, तू येशू ख्रिस्त असेल. लूक ऋषिवर्तमान 1 अध्याय आणि वचन 38 जर तुम्ही वाचलं, काही शब्द होते मरियाचे माहिती आहे, मी प्रभूची दासी, प्रभूची जशी इच्छा आहे तशी. लक्षपूर्वक ऐका, मरियाचे शब्द काय होते, मी प्रभूची दासी. एक तरुण पोरगी, विना पुरुषाची, बिगर लग्नाची, ज्याला पुरुष माहिती नाही, लेकराला जन्माला घालायला तयार झाले. आहे कोणात ही हिंमत, आहे कोणात ही दानत. एक कल्पना करा किती भयानक गोष्ट होती. पण मरिया म्हणाली जसं देवाला पाहिजे तसं. हे आहे स्त्रियांचं योगदान, हे आहे बायबलमध्ये स्त्रियांचं समर्पण. या लेवलच्या स्त्रिया आम्ही बायबलमध्ये पाहतो. या लेवलचं बलिदान करणाऱ्या स्त्रिया, जगाची उलथापालत करणाऱ्या स्त्रिया, आपल्या नवऱ्याबरोबर घर सोडून जाणारी स्त्री, आपल्या लोकांसाठी जीवाची बाजी लावून राजाकडे जाणारी स्त्री, आणि तरुण स्त्री जिला पुरुष माहिती नाही परंतु जगाच्या तारणासाठी, तुमच्या आणि माझ्या तारणासाठी, आपल्या सगळ्यांसाठी तारणाऱ्याला या जन्मात आणण्यासाठी एक माध्यम बनणारी स्त्री आम्हाला मरिया पाहायला मिळते. आणि मरियाच्या त्या सर्वश्रेष्ठ निर्णयाने तिच्या पोटी तारणारा जन्माला आला आणि त्या तारणाऱ्याने जगाचा बचाव केला. आज महिला दिन सेलिब्रेट करतात. हा जो संदेश आहे ना, माझ्या बहिणी, माझ्या मुली, माझ्या माते, हा खास तुझ्यासाठी आहे. तू फार मौल्यवान आहे, तू फार योग्यतेचा आहे. मनुष्य किती सन्मान करेल, बाकीचे लोक किती दिवस सन्मान करतील, लेकरं किती दिवस सन्मान करतील, आजचे दिवस करतील, आज महिला दिन आहे उद्या विसरतील, वर्षातून एकदा मदर डे तेव्हा सन्मान करतील, विसरतील. पण माझा देव रोज तुझा आदर करतोय. परमेश्वर हा रोज तुझ्याबद्दल स्तुती करतोय. तू सद्गुणी स्त्री आहे, तू सर्व गुण संपन्न आई आहेस, तू सर्वश्रेष्ठ आणि देवाच्या मर्जीतली, देवाच्या नजरेतली आणि देवाच्या हातावर कोरून ठेवलेली अशा प्रकारची मुलगी आहेस. तुझी किंमत कोणाला असो किंवा नसो, तुझा आदर कोणी करो किंवा न करो, तुला काय वागणूक कोण देत आहे, तुझ्याशी कोण कसं वागतंय, काय असेल ते एकीकडं. पण बायबलचा देव, जिवंत देव हा तुझ्यावर खूप प्रेम करतो, कारण तू मोठ्या योग्यतेचे आहे आणि तू मोठ्या त्यागाने भरलेली आणि तू देवराज्याला पुढे घेऊन जाणारी व्यक्ती आहे. आणि म्हणून या महिला दिनाच्या निमित्त माझी प्रार्थना आहे देवाकडं, देव सारेप्रमाणे तुमचा वंश वाढव. आमीन म्हणा. देव एस्थेरप्रमाणे, अनाथ मुलगी होती तिला उंच पदात चढून राणी बनवलं. परमेश्वर तुम्हाला खालून उचलून उंच पदात चढव आणि मरियेप्रमाणे तुमच्या उदरातून राष्ट्राला हलवणारे लेकरं जन्माला येऊ. मरियेप्रमाणे तुम्ही तुमच्या उदरातून तारणारा देव सर्व जगापर्यंत घेऊन जाऊ. प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता तुमच्या माध्यमातून कान्याकोपऱ्यापर्यंत जाऊ. मला या 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 शब्दाने शेवट करायला आवडेल. बायबल जेवढं पुरुषांचं पुस्तक आहे, बायबलमध्ये आम्हाला जेवढे पुरुष पाहायला मिळते तेवढ्याच स्त्रिया सुद्धा पाहायला मिळतात. बायबलमध्ये आम्हाला जेवढे पुरुष किंवा पुरुषांची नावं किंवा पुरुषांचा सन्मान पाहायला मिळतो तेवढाच आम्हाला स्त्रियांचा सन्मान पाहायला मिळतो. अजून एका शब्दामध्ये, बायबल जेवढं पुरुषांचं पुस्तक आहे तेवढंच स्त्रियांचं पण पुस्तक आहे. राहाब, हन्ना, इजबेल. आता इजबेल ही निगेटिव्ह सेन्समध्ये, पण इजबेलबद्दलही बायबल भरपूर काही सांगतं, जुन्या करारात पण आणि नवीन करारात पण. शमरोनी स्त्री जिने अख्खं गाव आम्हाला पाहायला मिळतं येशू ख्रिस्ताकडलं. प्रिस्किल्ला जी पावलाबरोबर खांद्याला खांदा लावून सेवा करत होती. राहाब वेश्याने तर ते हेर वाचवले, त्यांना लपून ठेवले एरियोमध्ये आणि त्याच्यामुळे तिचा बचाव झाला. हन्ना मी पाहतो की जुन्या काळातल्या हन्नाने शमूएलाला जन्माला घालून देशासाठी दिला आणि नवीन काळातली हन्ना 84 वर्षाची होईपर्यंत उपवास आणि प्रार्थना करत होती. आम्हाला पाहायला मिळतं तिमोथेची आई युनिके आणि त्याची आजी लुईस यांची पाऊल खास स्तुती करतो. आणि इतकंच नाही, आम्ही पाहतो फिबे जी पावलाचे पत्र लिहायची, पावलाचे पत्र व्हायची आणि पाऊल तिला जिथं पाठवलं तिथं ती पत्र घेऊन जाऊन वेगवेगळ्या मंडळामध्ये पोहोचवायची. शास्त्रामध्ये लिहिलं येशूची सेवा करणाऱ्या स्त्रिया होत्या, येशू बरोबर येशूची सेवा करणाऱ्या स्त्रिया होत्या, पावलाबरोबर स्त्रिया होत्या त्याच्याबरोबर सेवा करणाऱ्या. पेत्राच्या पत्रात पहा तुम्हाला स्त्रिया सापडतील ज्या पेत्रासाठी सेवा करत होत्या. योहानाच्या पत्रातून पहा तुम्हाला स्त्रिया सापडतील जे योहानाबरोबर सेवा करत होत्या. मी स्त्रियांची किती उदाहरणं देऊ तुम्हाला, पूर्वीच्या काळचे, मॉडर्न काळचे आणि आजच्या काळचे. आम्ही पाहतो स्त्रियांचं योगदान आणि पुरुषाचं योगदान कमी जास्त नाही. उलट मी तर असं म्हणेल की कधी कधी स्त्रियांपेक्षा जास्त, पुरुषांपेक्षा जास्त स्त्रियांचं
स्त्रियांचं योगदान आहे. आज स्त्रिया चंद्रावर आहेत, आज स्त्रिया गाड्या चालवतात, विमान चालवतात, एअर होस्टेज आहे, पंपावर आहेत, बस चालवतात, ट्रॅक्टर चालवतात, ट्रक चालवतात. काही नाही करत स्त्रिया. हा झाला एक शारीरिक लेवलचा भाग. पण आज स्त्रिया प्रगत होत आहे. स्त्रिया उलट पुरुषांना लाजून पुढे निघून जात आहेत. स्त्रिया हाय टेक्नॉलॉजीमध्ये चाललेल्या आहेत. आणि परमेश्वर आपल्या स्त्रियांना अजून 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 आशीर्वादित करो. आपल्या स्त्रिया ज्या आया आहेत, बहिणीत लेकरे, ह्या फार चमको. आणि ज्या प्रकारे पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो या स्त्रिया चमकल्या, यांचं खास नाव घेतलं गेलं, यांचं योगदान बायबलमध्ये कन्सिडर केलं गेलं आणि देवाने यांना उंच पदात चढवलं. त्याच प्रकारे माझ्या बहिणी, माझ्या मुली, माझ्या आई, परमेश्वर तुझं पण बलिदान जे प्रभूमध्ये, जे तुझ्या कुटुंबासाठी, जे तुझ्या कामावर आहे, जे तुझ्या आप्तांसाठी, लेकरांसाठी आणि देशासाठी आणि मंडळीसाठी, ते जमेल सरो. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये परमेश्वर तुमचं नाव देखील सुवर्ण अक्षरामध्ये आपल्या देशाच्या इतिहासामध्ये, आपल्या जिथे तुम्ही काम करताय त्या ठिकाणच्या इतिहासामध्ये, तुमच्या कुटुंबाच्या इतिहासामध्ये आणि विशेष देवाच्या वचनाच्या इतिहासामध्ये त्या ठिकाणी त्याला लिहून काढो, अशी माझी प्रभुचरणी प्रार्थना. मी विशेष करून 2 स्त्रियांचं उदाहरण तुम्हाला सांगेल. जॉन वेस्ली, ज्यांनी जगाला एक पवित्रतेचा, तारणाचा आणि प्रार्थनेचा संदेश दिला, ज्यांनी जगाला हलवलं जॉन वेस्लीने. या जॉन वेस्लीची आई, ज्यावेळेस या जॉन वेस्लीचा जन्म झाला, जवळजवळ 10 पेक्षा जास्त लेकरं या जॉन वेस्लीच्या आईला, ज्यांचं नाव सुसान्ना. असं सांगतात की ही प्रत्येक लेकरासाठी अर्धा घंटा द्यायची आणि प्रत्येक लेकराला अर्धा घंटा देऊन त्याच्याकडून वचन पाठ करून घेणं, त्याला देवाबद्दल सांगणं आणि त्याच्याकडून प्रार्थना करून घेणं, या गोष्टी ती कडकपणे करून घ्यायची. आणि जॉन वेस्ली, चार्ल्स वेस्ली हे 2 लेकरं असे तिच्या त्या लेकरातून बाहेर आले की ज्यांनी जगाला हलवलं. जॉन वेस्लीचे संदेश आणि चार्ल्स वेस्लीचे गाणे. आणि जॉन वेस्ली, चार्ल्स वेस्ली आपल्या ऑटोबायोग्राफीमध्ये लिहितात की आमच्या जीवनात सर्वात जास्त प्रभाव जर कोणाचा राहिला तर तो आमच्या आईचा राहिला. जॉन वेस्लीचे वडील पाळक होते, परंतु काय लिहितात ते, सगळ्यात जास्त आमच्यावर कष्ट कोणी घेतले तर ते आईने घेतले. लक्षपूर्वक ऐका, तुमचे कष्ट कधीच लाभणार नाही, ते निश्चित उंच केल्या जातील जर तुम्ही तुमच्या लेकरासाठी, कुटुंबासाठी प्रार्थनेत, वचनात, देवाच्या पायाजवळ, अश्रूंमध्ये, उपवासामध्ये, पवित्रतेमध्ये आणि देवाच्या कार्यामध्ये वेळ घालवत आहात. तर अजून एक व्यक्ती आम्ही पाहतो की जगातल्या सर्वात मोठ्या मंडळीचे पाळक, जवळजवळ 10 लाख लोकांची मंडळी, पौल एंगेचो, ज्यांनी 5 लोकांनी सुरुवात केली, 10 लाख लोकांची मंडळी बनली. सगळ्यात मोठी मंडळी, फार मोठं संजीवन, फार मोठा देवाचा सेवक, ज्यांनी जगाला हलवला. अनेक त्यांचे संदेश मी ऐकत असतो, माझ्यावर त्यांचा खूप प्रभाव आहे. पेंटिकॉस्टल, आणि ज्यांनी एवढं मोठं सेवा केली. पण ते सांगतात की मी खूप एरियामध्ये आळशी होतो, सकाळी लवकर मला उठवतच नव्हतं, मला जास्त प्रार्थना करत नव्हती. पण यांची जी सासू होती, चोई जाशील हे त्यांचं नाव, ही सासू इतकी कडक होती ना, जी यांच्या मागं भुनभुनच लावायची, उठ रे पहाटे, उठ रे, प्रार्थना कर रे. आणि ते सांगतात की मी जे एवढं यशस्वी झालो त्याच्यामध्ये माझ्या मदर इन लॉचा, म्हणजे माझ्या सासूबाईंचा फार मोठा हात आहे. आज महिला दिन सेलिब्रेट करत आहोत ना, तुमचा हात आहे, तुमच्या प्रार्थना आहेत, तुमचे अश्रू आहे, तुमचे उपवास आहे, तुमचं पवित्रता आहे, तुमचा त्याग आहे, तुमचं बलिदान आहे, तुमचा संघर्ष आहे आणि तुमचं प्रेम आहे. मनुष्य जाणो किंवा न जाणो, नवरा जाणो किंवा न जाणो, लेकरं जाणो किंवा न जाणो, जिथं काम करतात ते लोक जाणो किंवा न जाणो, जिथं राहतात ती सोसायटी जाणो किंवा न जाणो, बायबलचा देव म्हणतो स्त्री आणि पुरुष आम्ही भेद केलेला नाही. तू माझी आहे. जेवढा आपला घरातला पुरुष देवाला गरजेचा आहे किंवा त्याच्यावर देव प्रेम करतो, तेवढंच प्रेम परमेश्वर माझ्या बहिणी तुझ्यावर करतो. माझी प्रार्थना आहे देवाच्या पायाजवळ. आजचा हा महिला दिन आपण सेलिब्रेट करत असताना परमेश्वर आपल्याला आपलं जे योगदान आहे त्याच्या मानाने प्रतिफळ देव. परमेश्वर तुमचं नाव सारेप्रमाणे, रिबेकेप्रमाणे, राहेलप्रमाणे उंच पदात चढव. परमेश्वर हुल्दा किंवा दबोरा किंवा एशा संदेष्टाची बायको जी संदिष्ट होती यांच्याप्रमाणे तुमचे नावं उंच पदात चढो. शबाचे राणी, येस्तर राणी, या प्रकारे परमेश्वर तुम्हाला प्रमोट करो. मरिया जिने येशूला जन्माला घातलं, मार्था मगदलिया जी येशूच्या पायाजवळ बसलेली होती, हन्ना, फिबे, माझ्याकडे किती नावे, दबर, खूप नाव आहे स्त्रियांचे. हे सगळे नावं तुम्हालाही माहिती आहे. परमेश्वर यांच्याप्रमाणे तुमचं पण नाव उंच पदात चढो आणि परमेश्वर येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला एक अशी महिला बनव, अशी आई बनव, अशी बहीण बनव, अशी आपल्या देशाची देशवासी बनव की जी या देशाला, आपल्या कुटुंबाला, देवाच्या राज्याला, देवाच्या लोकांना, देवाच्या सेवेला एका उंच पदास घेऊन जाईल. मला तुमच्यासाठी प्रार्थना करू द्या. प्रेमळ देवा, मी आज माझ्या प्रत्येक बहिणीसाठी ज्या या व्हिडिओला ऐकत आहे, माझ्या प्रत्येक भावासाठी, कुटुंबासाठी जो हा संदेश ऐकत आहे,
प्रार्थना करतो आजचा महिला दिन आमच्या बहिणींसाठी, मग त्या गव्हर्नमेंट जॉबला असतील, त्या हाऊसवाईफ असतील, त्या पाळकीनबाई असतील, त्या टीचर असतील, किंवा कुठलाही जॉब करत असतील, किंवा प्रभू त्या विद्यार्थी असतील, किंवा त्या कॉलेजमध्ये असतील, कुठलीही माझी बहीण असो, कुठलाही माझा भाऊ असो, त्याची आई असो, कुठलाही माझा भाऊ असो, त्याची बायको असो, ज्याही महिला आहेत, जेही परिवार आज हा संदेश ऐकत आहे, माझी प्रार्थना आहे प्रेमळ देव बापा, संदेशाप्रमाणे कुठलाच भेद कधी राहू देऊ नको. जसा तू पुरुषाचा सन्मान करतो तसाच तू स्त्रियांचा सन्मान कर. हा महिला दिन या माझ्या बहिणींसाठी खूप आशीर्वादाचा जाऊ दे. आणि देवा, जशी तू रिबिकेची आठवण केली, हन्नाची आठवण केली, ओ देवा सारीची आठवण केली, एस्तरची आठवण केली, त्यांच्या प्रार्थना ऐकल्या, त्यांचे अश्रू पुसले, त्यांचं पोट पाहिलं, त्यांचा वांजुटापणा पाहिला, त्यांची गरिबी पाहिली, त्यांचं दुःख पाहिलं, त्यांचं संकट पाहिलं, आणि त्यांना उंच पदात चढवलं, त्यांची परिस्थिती बदलली. तशीच या माझ्या बहिणींची परिस्थिती आजच्या दिवशी बदलू दे. आणि आज देश यांचा सन्मान करत असताना, जग यांचा सन्मान करत असताना, तुझं वचन यांचा अधिक सन्मान करू दे. जग एक दिवस करेल, कधीमध्ये करेल, पण प्रभू तू रोज यांचा सन्मान करतो. यांना प्रार्थनेत, वचनात आणि आशीर्वादामध्ये वाढव, आणि यांच्या माध्यमातून मोठं संजीवनी होऊ दे. या मोठ्या आशीर्वादाचं कारण ठरवू दे. यांना चांगलं आरोग्य दे. यांचे लेकर आशीर्वादित हो, घरातले माणसं आशीर्वादित हो, कुळ आशीर्वादित हो. आणि प्रभू या सद्गुण्या स्त्रिया म्हणून, या प्रार्थनाच्या स्त्रिया म्हणून, या तुझं काम करणाऱ्या स्त्रिया म्हणून, आणि तुझ्या मुली म्हणून चमकू दे. प्रार्थना ऐकली, उपकार मानतो, येशूच्या नावात मागतो. सर्वजण आपण आमेन आणि आमेन म्हणूया. प्रभू तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देव. हा संदेश तुम्हाला एका नवीन लेवलला घेऊन जाऊ, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश जर तुम्हाला आशीर्वाद देऊन गेला तर जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. परत एकदा माझ्याकडून आणि माझ्या चर्चकडून आपल्याला आजच्या या महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रभू या संदेशाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश, आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे यूट्यूब चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस यू.